अरे आळशा मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. नीतिसूत्रे 6:6. पहा प्रियानो, देवाचं वचन किती सुंदर आहे. देवाने आपल्याला आळस झटकून देण्यासाठी मुंग्यांचं उदाहरण दिलेलं आहे. मुंग्या ज्या संघटितपणे निर्धार करून एकत्र काम करतात, त्याचप्रमाणे देवाने आपल्यावरची जबाबदारी सोपवलेली आहे. जी वचनांची जबाबदारी आपल्यावर आहे, जी सुवार्तेची जबाबदारी आपल्यावर आहे, ती आपण निर्धार करून संघटित होऊन पार पाडली पाहिजे. कारण परमेश्वर म्हणतो, जसं मुंग्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात, तसं आपणही आपल्या भविष्याची काळजी केली पाहिजे. कारण वचन असं सांगतं नीतिसूत्रे 20:4 मध्ये, आळशी रान नांगरत नाही, तर हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही. तर पहा प्रियानो, देवाच्या वचनाप्रमाणे आपण कधीही जे काम आपल्याला सोपवण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आळस केला नाही पाहिजे. कारण त्या मुंग्यांचा जीव छोटासा असून त्या एवढं काम करतात, तर आपण किती केलं पाहिजे.